बारामती येथील सहयोग भवन येथे काही वेळापूर्वीच हर्षवर्धन पाटील असतील, दत्तात्रय भरणे असतील, हे आलेले आहेत. आपल्यासोबत भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल खऱ्या अर्थाने आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यशानंतर खऱ्या अर्थाने आज सहयोग भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या भेटीला आले? काय आज जे निवडून आलेले जे सदस्य आहेत सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे, त्या सर्वांना एकत्र आता इथं वहिनींनी बोलवलेलं आहे. आणि मला वाटतं निकाल लागल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे आणि ह्या जिल्ह्यानं भरभरून दादांच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं. त्यामुळे आता ही बैठक होईल, मार्गदर्शन होईल, ओळख होतील आणि पुढची 5 वर्ष लोकांची कशी कामं करायची काय ह्याबद्दलचं मार्गदर्शन होईल. भाऊ, एकंदरीत जी विलिनीकरणाची चर्चा चाललेली आहे त्या बैठकीला देखील तुम्ही 17 जानेवारीच्या उपस्थित होतात. 12 फेब्रुवारीला खऱ्या अर्थाने एकत्र होऊन राज्यात जी चर्चा घडते, कसं पाहता या चर्चेकडे? कारण विलिनीकरणाची चर्चा सध्या राज्यात महत्त्वाची चर्चा आहे. मला असं वाटतं ह्यामध्ये असं ठरलेलं आहे की ह्याबद्दल कोणीच काही भाष्य करायचं नाही आणि शेवटी त्यात तो जो विषय आहे तो वरिष्ठ पातळी ठरवतील. खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेत जे यश प्राप्त झालेलं आहे कसं पाहता? कारण पुणे जिल्हा परिषदेवरती एक हाती सत्ता आलेली आहे आणि जे उमेदवारांना जे उच्चांकी मत मिळालेलं आहे ते मोठं आहे. कसं पाहता? इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल किंवा बारामती, हे यश नाही. असं आहे की लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक हाती सत्ता राष्ट्रवादीला ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच एक चांगल्या पद्धतीने काम होईल आणि चांगल्या पद्धतीने लोकांची आपल्याला सेवा करता येईल. कारण 4 वर्ष प्रशासक होता, आता कुठेतरी निवडणुका झाल्यानंतर एक चांगलं काम लोकांना देता येईल आपल्याला, या पद्धतीने काम होईल. कशा अध्यक्षपदासाठी किंवा उपाध्यक्षपदासाठी कशी मागणी राहणार आहे? कारण तुम्ही वरिष्ठ पातळीवर काम करत आहात, कसं असणार आहे काय? नाही, आजची बैठक आहे त्याच्यासाठी नाहीये आणि आपल्याला माहितीच आहे नेहमीप्रमाणे कुठले पदाधिकारी निवडायचे काय हे पक्षाचे प्रमुख ठरवतात. त्यामुळे तो काय आपल्या लेवलचा विषय नसतो. आता ही प्रथम बैठक आहे, सगळ्यांना एकत्रितपणे बसून ओळख घेणं, चर्चा करणं आणि सगळ्याचे आभार मानणं यासाठी आजची बैठक आहे. हर्षवर्धन पाटील हे जे सहयोग भवन येथे आलेले आहेत, एकंदरीत जे पुणे जिल्ह्यातील किंवा दौंड, बारामती, इंदापूर या भागातील सर्व सदस्य आले. मामा, काय सांगाल खऱ्या अर्थाने आज सहयोग या ठिकाणी बैठक होत आहे, दौंड, पुरंदर या भागातील सदस्य सर्व इथं मुख्यमंत्री वहिनीच्या भेटीला नाही, भेटीला आम्ही आलेलो आहे. वहिनी दादांच्या निधनामुळं आपल्याला माहिती आहे की वहिनींनी आता पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांच्या ओळखी, नवीन सदस्यांच्या प्रश्न अडचणी वहिनी समजावून घेतील आणि निश्चित प्रकारे प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये काय करणं गरजेचं आहे, काय केल्यानंतर त्या गावाचा विकास होईल या बाबतीमध्ये वहिनीच्या वहिनीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे सगळ्यांना सहकार्य होईल. जे यश मिळालं तुम्ही सांगत होता आधीपासूनच की 24-0 इंदापूरमध्ये होईल, परंतु दौंड असेल, पुरंदर असेल, बारामती मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं. कसं पाहता या शेवटी यश ते यश असते. यश म्हणल्यानंतर आनंदच आहे ना. 24च्या 24 जागा मी आपल्याला म्हणतो की रेकॉर्ड करून ठेवा आणि रेकॉर्ड करून त्याप्रमाणे आम्ही यश आपल्याला मिळवलेलं दिसतंय. त्यामुळं काळजी नसावी आणि निश्चित प्रकारे लोकांच्या अपेक्षा दिलेल्या आहेत. मी आणि इंदापूरला हर्षवर्धनजी पाटील, आप्पासाहेब आम्ही सगळे एकत्र होतो आणि चांगलं काम सगळ्यांनीच प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामध्ये यश यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे. मामा, सध्या राज्यात चर्चेचा विषय विलिनीकरणाचा आहे. 17 तारखेला मीटिंग झाली होती, 12 फेब्रुवारीला खऱ्या अर्थाने अंकुश काकडे असतील, अनेक नेते सांगत आहेत की 12 तारखेला राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार होती. काय होतं या बाबतीमध्ये? आता आम्ही मुंबईला गेल्यानंतर बघू. आता खरं तर पवार कुटुंब दुःखामध्ये होतं, त्यामुळे आपण त्यांना काय बोललेलं नाही. या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनीशी पहिल्यांदा आम्हाला बोलू द्या आणि बोलून आमचे वरिष्ठ निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. कर्जमाफी संदर्भात काय निर्णय असणार आहे? राज्य सरकारच्या वतीने आता अर्थसंकल्प देखील सुरू होत आहे, अधिवेशन चालू होते. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि तो अहवाल आल्यानंतर साधारणतः 30 जूनपूर्वी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. 30 जूनपूर्वी नक्की निश्चित प्रकारे घेतील. नक्कीच 30 जूनपूर्वी नक्कीच कर्जमाफी संदर्भातला निर्णय होईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव